लिव्हिंग लेजेंड्स ह्यांना आपण गार्ड ऑफ ऑनर देणार आहे, कारण आज आपण रणजित पिल्ले सरांच्या हस्ते आजपर्यंत रणजित पिल्ले सरांनी 35 खेळाडूंना जीवन गौरव पुरस्कार दिलाय, रोख रक्कम ₹50,000. तर आज टिळकनगर वसाहतील नामवंत 2 खेळाडूला आपण जीवन गौरव पुरस्कार देणार आहेत. तर त्या 2 खेळाडूला गार्ड ऑफ ऑनर देऊन आपण स्टेजवर आमंत्रित करूया. टेनिस क्रिकेटचा एक मोठं नाव, ज्यांनी टेनिस क्रिकेट व लेदर बॉल क्रिकेटला घडवलं, अनेक खेळाडू या टेनिस क्रिकेटला दिले, या लेदर बॉल क्रिकेटला दिले. सर मंगेश आदटराव सर आणि कृपा सर यायचं आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपण दोन्ही खेळाडूंचा. मंगेश आदटराव सर आणि कृपा सर, अ बिग नेम ऑफ टेनिस बॉल क्रिकेट, अ लिव्हिंग लेजेंड. रणजित पिल्ले सरांच्या हस्ते आज या दोन्ही खेळाडूंना जीवन गौरव पुरस्कार देण्यात येईल. मी प्रेस 11चे सनीबाई मंचावर यायचंय, मंचावर उपस्थित राहा. तुम्ही मंचावर स्थानपन्न व्हा. सनीबाई तर काही क्षणातच आपण बक्षीस समारंभ वितरंभला चालू करू. त्यापूर्वी मी मंचावर उपस्थित आमचे प्रमुख अतिथी रणजित पिल्ले सरांना आपण 2 शब्द बोलण्याची विनंती करतोय. रणजित पिल्ले सर, 2 शब्द आपण या स्पर्धेबद्दल. अजय कदम कुठे असतील? मंचावर यायचंय. तर मी अजय कदम सरांना नम्र विनंती करतो, 2 शब्द या स्पर्धेबद्दल आणि सर रमेश शर्मा बद्दल. First of all, thank you लगान एंटायर टीम ऑफ लगान, थँक यू व्हेरी मच. कारण तुम्ही आम्हाला एक मुवमेंट दिली, एक संध्याकाळ दिली सेलिब्रेट करण्याकरता.
म्हणजे मंगेश सरांना आज बऱ्याचशाने भेटलो आहे आणि कृपा सरांबद्दल थोडं मला कमी माहिती आहे, पण थोडीफार माहिती मी काल सरांकडनं घेतली की तुमचा जो इरा होता 80s मधला, जे तुम्ही क्रिकेट खेळलात, सो तुमचं जे कॉन्ट्रीब्युशन होतं, सो ऑल द बेस्ट. थँक्यू तुम्ही जे काय केलं आणि यू डिझर्व दिस. सरांचं नाव तर आम्ही खूप ऐकलं आहे, पण अनफॉर्च्युनेटली त्यांच्या काही इनिंग्स मी बघितल्या नाही आहेत किंवा त्यांचं टेनिस बॉलचं क्रिकेट मी बघितलं नाही आहे. पण आत्ताच मला अवी म्हणाला की सह्याद्री क्रिकेट हे जे गाजवलं तर सरांनी गाजवलं. सो आज त्यांची इव्हनिंग आहे. सो जे काय उरत आयुष्यात हेल्दी राहा, सुखी राहा. एवढंच म्हणेन की मगाशी म्हणालो की रमेश शर्मानी काय केलं आहे, म्हणजे प्रेसी 11 किंवा ह्या विभागासाठी काय केलं आहे की त्यांनी इकडनं एक संघ बनवला, त्यांनी त्या संघाला एक नाव दिलं, तो संघ त्यांनी बराच काळ टिकवला. येस, त्याचं पर्सनॅलिटी त्याची वादग्रस्त होती, पण दॅट इज त्याची ती पर्सनॅलिटी होती. त्यांनी ते अचीव केलं आपल्या लाईफमध्ये, कारण की जर कोणी असं अचीव करत नाही तर त्याच्याकरता एवढे लोक माणसं आली नसती. सो डेफिनेटली त्यांनी बरंच काय अचीव केलेलं आहे त्याच्या लाईफमध्ये. सो ही त्याची संध्याकाळ आहे. ॲज मी म्हटलं की मगाशी की आज आलो आहे खास रमेश शर्माच्या मेमरीज मला येत आहेत. तो मला कसा चिडवायचा, मला काय बोलायचा, मला आउटही करायचा. सो कारण त्याला माहिती होतं की मी कुठे वीक आहे. सो व्हेरी कॉम्पिटेटिव्ह क्रिकेटर. आणि ॲज आय सेड की तो मला जे काही मागे मला बोलला होता की अनफॉर्च्युनेटली मी ते करू शकलो नाही, पण तो मला म्हणा होता की मला तुझ्या मुलांबरोबर तुझ्या जी टीम आहे त्यांच्याबरोबर मला बोलायला आवडेल, कारण की मी बरंच आयुष्यात हरलोय आणि त्यातनं बरंच काही शिकलोय. सो आय कॅन टेल युअर बॉईज. सो इट्स अ वंडरफुल थिंग की तो माझ्याशी त्यांनी शेअर केलं ते की मला तुझ्या मुलांना सांगायचे माझे एक्सपिरियन्सेस की मी लाईफमध्ये काय केलं आहे, पण अनफॉर्च्युनेटली मला ते करता नाही आलं. सो रमेश, तू जिथे आहेस तिथे तू सुखी राहा प्लीज. बस. अँड थँक्यू लगान वन्स अगेन. इट्स अ वंडरफुल इव्हनिंग. वी जस्ट लव्ड इट. कारण बऱ्याच मित्रांना भेटायला मिळालं. थँक्यू वन्स अगेन. थँक्यू अजय. तर नाव रमेश शर्मा, स्वर्गीय रमेश शर्मा या खेळाडूंनी टेनिस क्रिकेट खरंच गाजवलं. कारण मी त्यांच्या नंतरची पिढी आहे, आम्ही त्यांना बघून टेनिस क्रिकेट खेळलो, त्यांच्या सोबत सुद्धा टेनिस क्रिकेट खेळलो, त्यांच्या विरुद्ध सुद्धा खेळलो. त्यांचं स्लेजिंगचा एक वेगळाच ॲटिट्यूड होता. जेव्हा आमच्यातून खेळ होतं ते मला काही सामने माहिती आहे. मंगेश जाधव पण असतील, माझ्याबरोबर स्वरूप असतील. आम्ही RCFला हारत होतो, कोणालाच अलाउड नव्हतं शैलू मिश्राच्या मैदानावर जाण्यासाठी. एकमेव रमेश शर्मा विकेटच्या मागे उभा राहिला आणि प्लेअर लोकांना गाईड करत होता. आणि त्या तिकडून आम्ही तो सामना 50,000ची चषक विदाऊट कॉम्प्रो फायनल मारली होती. आज सुद्धा मला आठवतं त्याचा गायडन्स काय होता आमच्यासाठी. तो फक्त आणि फक्त टिळकनगरच्या मुलांसाठी त्या तिकडे आला होता. अनेक सामने त्यांनी गाजवले. आज त्यांची बहीण आमच्यासोबत आहे. मी त्यांना विचारतो तुम्ही काय म्हणणार रमेश शर्माबद्दल. Hello all. I wasn't expecting this. जेव्हा नीरोनी मला फोन केलं की ह्या कार्यक्रमासाठी निमंत्रण द्यायला तुम्ही या, आणि माझ्या मनात एकच होतं, इमिडिएट प्रतिक्रिया, अश्रू आणि चोक थ्रोट, गुरमरलेला घसा. त्यानंतर मी विचार केला, माझा भाऊ त्याची अनुपस्थितच्या मेमरीसाठी त्या मैदानात मी आय कॅनॉट स्टँड असं मी सांगून आय जस्ट टोल्ड हिम आय विल नॉट मेक इट. And Subhash called yesterday from the Lagan team. I told him the same thing. पण आता मला इथे जाणवते रमेश आपल्यातच आहे. And the team Pressy, if any of you is there, and some names, Avinash, Shyam, these were all names that echoed in our house every day. Their cricketing exploits in the
ground was spoken about every day. But I must say that there are some lives which turn out to be much more complex than for many others. I think I have full gratitude for this Laganti for having organized this match, and more than that, for all his contemporaries, about whom, as I said, the echoes of your exploits which were spoken to me as a sister. I thank you all for being there. And I must share one more thing. It's very personal. Though I appreciate this event, it has come too soon, at least 2 decades lesser. And I'm sure you'll agree with me. Thank you so much. धन्यवाद दीदी. जे तुम्ही तुमच्या भावना सर रमेशसाठी एक्सप्रेस केल्या, जे नाव, अनेक खेळाडूंच्या डोळ्यात अश्रू आले, कारण या खेळाडूंना, ह्याच्यातील अनेक खेळाडूंना घडवलंय सरांनी. सरांनी एक एक क्षणी प्लेयर लोकांना घडवून मैदानात आणलं, ती जिद्द शिकवली. मॅच जिंकण्याची जी जिद्द असते ना, ती कशी खेळली जाते हे सरांनी शिकवलं. त्यांच्या पिढीला शिकवलं, आमच्या पिढीला पण शिकवलं. आम्हाला माहिती आहे आम्हाला किती शिवाय द्यायच्या सर, का मी हे त्याला शिकवतोय आणि तू काय करतोयस, मी तिकडे स्लेजिंग करतोय का त्याला भडकवतोयस आणि तू जाऊन चुकीची बॉलिंग टाकते, असा खेळलास तर क्रिकेट कधी होणार नाही. हे सरांकडून आम्ही शिकलो आणि सरांनी आम्हाला शिकवलं म्हणून त्यात नंतर जी स्वरूप फाळकेंनी पिढी घडवली आणि त्या पिढीला घेऊन आम्ही पुढे चाललो. आणि आज पण मी जिकडे जिकडे मुंबई असू द्या, रसायनी असू द्या, आज मी त्या दिवशी रसायनीला मॅचला गेलेलो, तेव्हा सुद्धा रमेश सरांचं नाव तिकडे आवर्जून घेतलं जातं, कारण त्यांचे फॅन फॉलोअर्स आज सुद्धा रसायनीमध्ये आहेत. एवढं मोठं नाव आहे आज रमेश सरांचं. मी अविनाश जाधवला नम्र विनंती करतो, अविनाश जाधव मंचावर यायचंय प्लीज. अविनाश जाधव, कारण तुम्ही खूप क्रिकेट रमेश सरांबरोबर खेळलं, तर तुम्हाला खूप त्यांच्याबद्दल माहिती आहे. हॅलो, सर्वप्रथम तर रमेशबद्दल मी नंतर बोलीन, 1-2 वाक्यातच सगळं सांगेन मी. सर्वप्रथम लगान टीमचं अभिनंदन. त्यांनी ही जी मॅच ठेवली, खरंच म्हणजे टिळकनगर म्हणजे रमेश शर्मा, हे समीकरण मला तरी माहीत होतं. मी जो उभा आहे ॲज अ क्रिकेटर, ते मला रमेश शर्माने घडवलं. नाहीतर मी आता कुठे गल्लीबोळात खेळत असतो, नावारूपाला पण नसतो. रमेशने मला सुभाषनगरमधनं उचलून, अख्ख्या 57 बिल्डिंग आहे सुभाषनगरमध्ये, पण माझ्या मते मीच एक क्रिकेटर चांगला खेळलो ते रमेश शर्मामुळे, आणि मग मला नावारूपाला आलो. त्यामुळे रमेशचे मी उपकार विसरणार नाही. अजय जसा बोलला, व्हेरेवर यू रमेश, तू सुखी राहा, हीच माझी इच्छा. आणि लगान टीमचं खरंच मी पुन्हा अभिनंदन करीन. आणि ॲज चित्रा मॅम टोल्ड, अशा टुर्नामेंट रमेशसाठी आपण वर्षातनं एकदा जमून, जे रमेश बरोबर खेळले लेजंड प्लेयर, आज जे मॅचलेसवाले होते, राहुल 11, बंड्या बॉयज, आम्ही प्रेसीवाले, त्यांनी येऊन एखादी स्पर्धा अशीच ठेवावी अशी रिक्वेस्ट आहे नीरव आणि त्यांच्या ग्रुपला. आणि रमेशला त्याने श्रद्धांजली आपण अर्पण करू शकतो. तर सेमीफायनल नंबर 2 जो रंगला होता मॅचलेस विरुद्ध बंड्या बॉईज या संघामध्ये, त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पारितोषिक अजून बाकी होता, पण त्या मॅन ऑफ द मॅच कडे वळूया. सेमीफायनल नंबर 2 चा मॅन ऑफ द मॅच जातोय मॅचलेस 11 या संघाचा रामपॉल. मी मंगेश आदरराव सरांना नंबर विनंती करतो, तुमच्या हस्ते सेमीफायनल नंबर 2 मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक द्यायचं सर.
तर आपण याकडून वळूया जीवन गौरव पुरस्कारकडे. तर रणजित पिल्ले सरांनी ही योजना आय थिंक सो सर रणजित सर 4-5 वर्ष झाले आपण जीवन गौरव पुरस्कार सर्व खेळाडूंना देतोय. 2019 पासून आपण अनेक टेनिस विश्व क्रिकेटमधील नामवंत खेळाडू मुंबई असेल किंवा ठाणा जिल्हा असेल या खेळाडूंना वर्षातून 2 खेळाडूंना रणजित पिल्ले सरांच्या हस्ते आपण रोख रक्कम ₹50,000 देऊन जीवन गौरव पुरस्कार देतो. आतापर्यंत 35 खेळाडूंना आपण जीवन गौरव पुरस्कार दिलेला आहे रणजित पिल्ले सरांच्या हस्ते. आज आपल्या टिळकनगर वसाहतीतील 2 नामवंत खेळाडूंना जीवन गौरव पुरस्कार देण्यात येतोय. मी पहिल्या खेळाडू बद्दल थोडीशी माहिती तुम्हाला सांगतो. 1990 चा एक एरा होता. त्या एरामध्ये या खेळाडूंनी टिळकनगर वसाहतून सुयोग 11 असेल, सह्याद्री 11 असेल या संघातून आपलं प्रतिनिधित्व केलं. त्यानंतर संघाला अनेक स्पर्धांमध्ये खेळताना आपण या खेळाडूला पाहिलं. जर सह्याद्री हा संघ, पार्ले टिळक असतील, RK ट्रॉफी असतील, अनेक संघामधून खेळताना या संघाला आपण पाहिलं होतं. या खेळाडूला सुद्धा पाहिलं. या खेळाडूने अनेक वेळा आपल्या फलंदाजीच्या नावावर संघाला जिंकून दिलं. आय थिंक सो एकदा कुर्ला विभागाच्या दिशेने मॅच होती आणि संघाला गरज होती 12 धावांची, तेव्हा या फलंदाजाने 3 चेंडूवर 3 चौकार मारून आपल्या संघाला विजय करून दिला. आज त्या खेळाडूला आपण टिळकनगर वसामध्ये रणजित पिल्ले सरांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार देणार आहे. त्या खेळाडूचं नाव आहे प्रभाकर कृपा सर. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया प्रभाकर कृपा सरांचा. रणजित पिल्ले सरांच्या हस्ते आपण रोख रक्कम ₹50,000 व एक मुमेंटो देणार आहे. जीवन गौरव पुरस्कार आपण पाहतोय लिव्हिंग लेजंड प्रभाकर सर. माइक देना कृपा को माइक दे चालू करके दे. तर मी कृपा सर 1 मिनिट. तुम्ही तुमचा एरा गाजवला. आज जीवन गौरव पुरस्कार आणि टिळकनगर मधून 2 शब्द तुम्हाला तर जरूर सांगावे लागतील. प्लीज सर. हेलो यार, सब अच्छे अच्छे बॉलर को देखे, अच्छे अच्छे बैट्समैन, लेकिन ये माइक मैंने कभी जिंदगी में देखा नहीं. अभी क्या बोलूं मैं. और यहाँ पर है हमारा मंगेश, चेतन चाचा. ये इनसे हमने शुरुआत किया था क्रिकेट और आज हम यहाँ तक पहुँचे. लेकिन ये पहुँचने के लिए हमने बहुत से हमें ईडिया रगड़े हम. और बस रंजीत पिल्ले जैसा है तो हम जैसे प्लेयर लोग हैं अमर. तो इसलिए
मैं उनको तहे दिल से हम उनको शुक्रिया अदा करते हैं. थैंक यू वेरी मच. थँक्यू कृपा सर. जीवन गौरव पुरस्कार आपण त्यांना दिलेला आहे रणजित पिल्ले सरांच्या हस्ते. त्यानंतर दुसरा खेळाडू टिळकनगर वसाहतील. या खेळाडूबद्दल किती सांगा तेवढं कमी असेल. या खेळाडूने अनेक क्रिकेटर घडवले. या खेळाडूने अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केलेत. लेदर बॉल क्रिकेटमध्ये 208 डावांची खेळली. त्यानंतर लेदर बॉलची अकॅडमी चालू केली. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सह्याद्री हे नाव, सुयोग असेल, सह्याद्री असेल, सह्याद्रीचं नाव पूर्ण मुंबईभर ज्या खेळाडूंनी एक टीम बनवून पूर्ण मुंबईभर गाजवलं तो हा खेळाडू आहे. मला वाटतं गॉड ऑफ क्रिकेट सर रमेश सचिन तेंडुलकर सुद्धा या खेळाडूला सर या नावाने हाक मारतो, कारण त्यांच्या कर्णधाराच्या अंडर सर रमेश सचिन तेंडुलकर हे खेळले सुद्धा आहेत. मी किती बोलू, मला वाटतं मी कोविड यांची ना इंटरव्ह्यू घेत होतो इन्स्टावर, तर त्यांनी अनेक स्टोऱ्या आपल्या सांगितल्या होत्या. आणि असं होतं ना का आमच्याकडे एक लिमिट होता, टाइम लिमिट होता 2 तासाचा, त्याच्यावर जाऊ नव्हतो शकत, कारण एवढ्या मेंबर्स आहेत या खेळाडूच्या. लेदर बॉल क्रिकेटमध्ये सिप्ला कंपनीचे कोच होते. RBI कडून त्यांनी स्वतः क्रिकेट खेळलंय. तेवढं नसेल, अनेक लेदर बॉल क्रिकेट घडवले, स्वतःच्या सुपुत्राला घडवलं. मुंबई रणजीला तो खेळाडू हिरा दिला. कोण विसरणार या खेळाडूला. आज जीवन गौरव पुरस्कार जातोय मुंबई महाराष्ट्रात टिळकनगरतील एक मोठा नाव, ज्यांनी टेनिस क्रिकेट सह्याद्रीचं नाव मुंबईभर गाजवलं, सर मंगेश आदटराव. जोरदार टाळ्या उद्या. रोख रक्कम ₹50,000 प्लस मोमेंटो जीवन गौरव पुरस्कार. आज सुद्धा सरांचं क्रिकेटवर एवढं प्रेम आहे की कॉलनीत कुठलीही टुर्नामेंट असू द्या, चेंबूर विभागात असू द्या, कॉलनीत असू द्या, त्यांना बोलायला आवर्जून येतात. आणि प्लेयर लोकांना खेळताना बघितलं ना तर ते सांगतात, हे तू केलं नव्हतं पाहिजे, हे तू चुकीचं काम केलं, असं केलं तसं केलं. मी मंगेश आदटराव सरांना सांगतो, प्लीज सर आज जीवन गौरव पुरस्कार काय म्हणणार याच्याबद्दल. सर्वप्रथम मी लगानच्या पूर्ण टीमला, 11 स्टार ठाण्याच्या टीमला, आज आता मला थोडं बोलता नाही होत, एवढा मोठा पुरस्कार मला मिळाला आज. आणि तेही रमेश शर्माच्या टुर्नामेंटमध्ये आम्हाला दोघांनाही मिळालं. चेंबूरच्या, आमच्या टिळकनगरच्या, सह्याद्रीच्या. आमच्या म्हणजे जे प्लेयर्स खेळले, चेतन चाचा, संतोष तावडे, पुष्पा, सतीश पुनाळेकर, खूप नावं घेऊ शकतो मी सगळे. रमेश पण खेळला आमच्याबरोबर, राज कपूर. पण जी मजा आली आम्हाला सह्याद्रीमध्ये खेळताना, म्हणजे रेनबोला खेळलो, नर्मदा अर्जुनला खेळलो, पण जी मजा आमच्या सह्याद्रीने आम्हाला दिली आणि आमचं नाव केलं आणि आमचं नाव झालंय. आज सगळे चांगले मित्र माझे आहेत. अजय वागळे सर ते इंग्लंडला जाऊन आले, त्यामुळे काही बोलू शकत नाही त्यांच्याबद्दल. पण खूप बरं वाटलं सगळ्यांना भेटून आणि माझा सत्कार झाल्याबद्दल. आणि परत एकदा पिल्ले सरांना मी आभार मानतो. भले दूर होई पण देर होई पण दूर होई सही होई. थँक्यू व्हेरी मच तुमच्या सगळ्या 11 स्टारच्या लोकांचे आणि मला एवढा मोठा केल्याबद्दल थँक्यू. जोरदार टाळ्या उद्या आपण मंगेश आदटराव सर आणि कृपा सरांसाठी. थँक्यू रणजित पिल्ले सर. तुमच्या हस्ते असे अनेक जीवन गौरव पुरस्कार आपण देऊ. मेरे को पहला नाम बोल देना बेटा. नहीं उसके ऊपर ठीक आहे, आपण एक छोटासा सत्कार करणार आहोत. आपण एक सत्कार करत असताना आपण काही
सत्कार राहिले होते, आपण ते सत्कार पूर्ण करूया. सन्मान चिन्ह द्यायचं आपण. सर्वप्रथम आपण सुजित सालियन यांना नम्र विनंती करतो, तुमच्या हस्ते आपण पुढचे सत्कार करूया. मी सुजित सालेंना नम्र विनंती करतो, आपण आनंद शेट्टी यायचंय. आपण एक छोटासा मुवमेंट होतो, तुमचा सत्कार करणार आहोत. कारण टिळक नगर मध्ये क्रिकेट जर कुठले खेळाडू प्रॅक्टिस करत असतील तर आनंद शेट्टी आणि ॲग्नल हे दोन असे नामवंत खेळाडू आहेत ज्यांनी खेळपट्टी रेडी करायची आणि लाईन चीर प्रॅक्टिस घ्यायचे सर्व खेळाडूंचे. त्यानंतर प्रेसीचे सनीबाई, तुमचा पण आपण एक छोटासा सत्कार करणार आहोत. मी सुजित सालेन यांना नम्र विनंती करतो, आपण सन्मान चिन्ह देऊन प्रेसी अंकलचे सुपुत्र सन्नीचा सुद्धा सत्कार करू. कारण प्रेसी अंकलनी रमेश शर्मावर भरोसा दाखवला आणि कित्येक वर्ष प्रेसी 11च्या नावावर टिळक नगरचा संघ हा खेळत आला. त्यांचे सुपुत्र आपण पाहतोय, सन्नी या इकडे आहेत. त्यांचा आपण एक छोटासा मोमेंट देऊन सत्कार करत आहोत. त्यानंतर मी सुजित सालेंना नम्र विनंती करतो, टिळक नगर मधील एक लिव्हिंग लेजंड्स मंगेश आदरराव सरांचा सुद्धा आपण सन्मान चिन्ह देऊन सत्कार करायचा आहे. त्यानंतर आपण दुसरा सन्मान चिन्ह द्यायचा आहे, तो म्हणजे कृपा सरांना. सुजित सालियन, आपण कृपा सरांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सुद्धा सत्कार करायचा आहे. मी मुकुंदला नम्र विनंती करतो, पुढचा सन्मान चिन्ह तुमच्या हस्ते देण्यात येईल. ज्या खेळाडूला आपण जीवन गौरव दिला त्यांच्या बंधूंना कोण विसरणार. शिवाजी पार्क जिमखाना, अ ब्युटिफुल बॅट्समन राजा आदरराव सर यायचंय मंचावर. काय क्लास होता या बॅट्समनचा, जोरदार टाळ्या होत्या राजा आदरराव सरांसाठी. अ मॅग्निफिसंट बॅट्समन. त्यानंतर जिकडे सुद्धा अबव 40 लेजंड ट्रॉफी असे अनेक स्पर्धे होतात, आवर्जून त्या स्पर्धेला हजर असतात. त्यानंतर आज बर्थडे बॉय सुद्धा आहे. मी लगानतर्फे तुम्हाला परत एकदा रणजित सर वाढदिवसाच्या हार्दिक अशा शुभेच्छा. मी मंगेश जाधवला नम्र विनंती करतो, पुढचा सन्मान चिन्ह तुमच्या हस्ते होईल. आमच्या सर्वांचे लाडके ज्यांनी सर्व जुन्या क्रिकेटरवर भरोसा ठेवला, जीवन गौरव दिला, ते म्हणजे रणजित पिल्ले सर. यांना आपण एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करणाऱ्या जोरदार टाळ्या होऊ द्या. रणजित पिल्ले सरांचा क्रिकेटवरचा अति प्रेम ज्यांच्याकडे आहे ते म्हणजे रणजित पिल्ले सर. त्यानंतर ही स्पर्धा ज्याच्या स्मरणार्थ आपण या इकडे ठेवण्यात आलेली होती, स्वर्गीय रमेश शर्मा सर यांच्या सुपुत्र वेदांत यांचा आपण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सुद्धा सत्कार करणार आहोत. मी मंगेश जाधव यांना नम्र विनंती करतो, वेदांचा सत्कार करायचा आहे. त्यानंतर मी सुजित सालियन यांना नम्र विनंती करतो, स्वर्गीय रमेश शर्मा ची बहीण या इकडे उपस्थित आहे चित्रा आनंद, त्यांचा सुद्धा आपण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सुद्धा सत्कार करणार आहोत.
मी सुजित साले यांना नम्र विनंती करतो आपल्या स्थानीय नगरसेवक सुषम सावंत यांना सुद्धा आपण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सुद्धा सत्कार करूया. सुषम सावंत यांचा सुद्धा सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सुद्धा सत्कार करूया. त्यानंतर ही जी खेळपट्टी आपण पाहतो, जी खेळपट्टीवर मेहनत केली गेली होती आणि ही खेळपट्टी बनवण्यात आली ते म्हणजे महेश जोशी मैक्या याचा तुमचा सुद्धा आपण सत्कार करणार आहोत. मंगेश जाधव, सुजित सालियन तुमच्या हस्ते आपण महेश जोशीचा सत्कार करूया. त्यानंतर राकेश मिरागौर कुठेही असतील मंचावर यायचं आहे. त्यानंतर अजित जाधव याचे तुमचा सुद्धा आपण सन्मान चिन्ह देऊन सत्कार करणार आहोत. मी सुजित सालियन यांना नम्र विनंती करतो अजित जाधवला सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सुद्धा सत्कार करूया. सचिन पडते मंचावर यायचं आहे. मंगेश जाधव, आपण मंगेश जाधवला सुद्धा सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सुद्धा सत्कार करूया. कारण हे सगळे लगांची टीम आहे. गेले हफ्ताभर या सर्व टीमनी ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी जी काय मेहनत केली आहे ना, म्हणून आपण त्यांचा एक सत्कार करतो. त्यानंतर शीतल शाह, मी सुजित साले यांना नम्र त्यांना सुद्धा सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करा. आनंद सिंग राजपूत आमचे गुणलेखक, आपण त्यांचा सुद्धा या इकडे सन्मान चिन्ह देऊन सत्कार करूया. अजित जाधव यांच्या हस्ते आपण आनंद सिंग राजपूतचा सत्कार करणार आहोत. पूर्ण दिवस या स्पर्धेचं गुणलेखन केलेलं आहे आनंद सिंगने. त्यानंतर ही स्पर्धा आपण जगभर YouTube वाहिनीवर लाईव्ह पाहिली ते म्हणजे श्री साई स्पोर्ट्स, शैलेंदर पाटील आणि पराग पाटील तर या इकडे उपलब्ध नाहीये. तर मी संतोष वराडकर यांना विनंती करतो यायचंय तुमचा सुद्धा आपण सन्मान चिन्ह देऊन सत्कार करणार आहोत. श्री साई स्पोर्ट्स, त्यानंतर इव्हेंट्स विथ अनुपा भिसे कुठे असतील मंचावर या. काका आहेत या इकडे. ठीक आहे. भास्कर खाडे, ठीक आहे. मी बक्षीस समारंभाकडे वळतोय. त्या पहिले मी सुजित सालियन यांना नम्र विनंती करेल या पूर्ण स्पर्धेबद्दल 2 शब्द बोलायचे आहेत. थँक्यू कुशल. मी सर्व खेळाडूंचा स्वागत करतो आणि आय एम व्हेरी थँकफुल फॉर यू ऑल टू कम अँड बी a part of Ramesh Sharma's legendary journey, and thanks a lot. Thank you. त्यानंतर आपण वळूया. मेगा फायनलचा सामना रंगला होता मॅचलेस विरुद्ध कनक 11 या संघामध्ये. त्या संघाचा मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक जात आहे मॅचलेस 11 या संघाचा दिनेश. मी कृपा सरांना नम्र विनंती करतो तुमच्या हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देऊया. मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅच जातोय दिनेश मॅचलेस 11 या संघाचा. ठीक आहे. टी शर्ट आहे, ट्रॉफी, आणि मी सनीला नम्र विनंती करतो प्रेसी तर्फे आपण बॅट देणार आहोत मॅन ऑफ द मॅच साठी.
तर सनी प्रेसी 11 कडून आपण बॅट त्यांना प्रदान करू. टी शर्ट श्री साई स्पोर्ट्स लगान 11. त्यानंतर आपण वळूया स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आपण पाहिला ज्यांनी एक ज्यांनी जी झेल टिपली आणि संघाला आपल्या सामन्यामध्ये घेऊन आला. तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाला आपण ट्रॉफी टी शर्ट देणार येणार आहे. ते म्हणजे मॅचलेस 11 या संघाचा दिनेश. काय सुरेख झेल टिपला होता दिनेशने. एवढी मारली ती झेल टिपली आणि संघाला सामन्यामध्ये घेऊन आला. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. मी सुषम सावंतला नम्र विनंती करतो तुमच्या हस्ते आपण उत्कृष्ट क्षेत्ररक्षकांचा पारितोषिक देण्यात येऊ. सर तुम्ही हे दिलं मला फार बरं वाटलं फिल्डिंगचं. पण बेस्ट माझ्याकडून मला असं वाटतं की ही जी आम्ही सेमीफायनल जिंकलो ती केवळ आणि केवळ श्याम दादाच्यामुळे. कारण मला माझ्याकडून ह्या श्याम दादासाठी आमच्याकडून बेस्ट फिल्डर श्याम दादा प्लीज. कारण त्यांनी त्याची किपिंग रमाकांत सर पण मला रमाकांत आणि त्याची किपिंग बघायला फार आवडते इथे. थँक्यू. त्यानंतर या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज ट्रॉफी आणि टी शर्ट देण्यात येईल. मी वेदांतला नंबरवरती करतो. उत्कृष्ट गोलंदाजाचा पारितोषिक तुमच्या हस्ते देण्यात येईल. वेदांत यायचं पुढे. तुमच्या हस्ते आपण उत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक देऊया. उत्कृष्ट गोलंदाज लगान स्पोर्ट्स क्लब आयोजित स्वर्गीय रमेश शर्मा चषक 2024 चा मानकरी उत्कृष्ट गोलंदाज ठरतोय कनक 11 या संघाचा श्रीकांत. ट्रॉफी आणि टी शर्ट देण्यात येईल. व या खेळाडूला फ्युजन फिटनेसचा 1 मंथचा फ्री मेंबरशिप 1 मंथची फ्री मेंबरशिप देण्यात येईल आणि ही फ्युजन फिटनेसची बॅग सुद्धा प्रदान केली जाईल. रॉनी डिसूजा यांच्यातर्फे हे पारितोषिक देण्यात आलेलं आहे. ओके श्रीकांतला या इकडे 2 शब्द बोलायचे. यस श्रीकांत. उत्कृष्ट आयोजन लगान स्पोर्ट्स तर्फे. रमेश शर्माच्या गोष्टी जेवढ्या ऐकल्या तेवढ्या कमीच आहेत. सगळे लेजंड प्लेअर बरोबर आम्हाला खेळायला मिळालं. श्याम सर अवी सर नावं सगळ्यांची घेऊ शकत नाही पण आम्हाला खूप मोठा चान्स दिला त्यामुळे थँक्यू. थँक्यू श्रीकांत. त्यानंतर आपण वळूया उत्कृष्ट फलंदाज. या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज ट्रॉफी आणि टी शर्ट व फ्युजन फिटनेस रॉनी डिसूजा कडून 1 महिन्याची मेंबरशिप आणि बॅग देण्यात येईल. या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज जातोय तो म्हणजे बंड्या बॉईज या संघाचा काटा राजू. बंड्या बॉईज या संघाचा राजू. बंड्या बॉईज या संघाचा कुठलंही प्रतिनिधित्व या इकडे असेल तर यायचंय. बंड या कुठलाही दुसरा खेळाडू असेल तर मंचावर या. मी सनीला नम्र विनंती करतो तुमच्या हस्ते आपण हे बेस्ट बॅट्समनचं पारितोषिक देऊया.
त्यानंतर मी एक छोटासा सन्मान चिन्ह या इकडे आपण देण्यासाठी आमंत्रित करतोय. मी सुजित सालेन यांना नम्र विनंती करतो. बाबू कुठे असतील मंचावर यायचंय, ज्याने आज सकाळी खेळपट्टी ठीक आहे. आपण 3 पंच आहेत. ठीक आहे. आपण ना या पूर्ण स्पर्धेमध्ये सर्व खेळाडूंना मोमेंटोस दिले होते. काही संघ बाकी होते, त्यांना मोमेंटोस देणं बाकी होते. मी फक्त कर्णधारला नम्र विनंती करेल, तुम्ही मंचावर या, तुमच्या 12 खेळाडूंचे मोमेंटोस घेऊन घ्या. स्वामी समर्थ अमित गराले मंचावर यायचंय. तुमच्या 12 खेळाडूंचे मोमेंटोस बाकी आहेत, ते घेऊन जायचे आहेत. आपण सर्व खेळाडूंना या इकडे सन्मान चिन्ह दिलेलं आहे, बिकॉज तुम्ही आमच्या विनंतीचा मान ठेवला आणि या स्पर्धेसाठी उपलब्ध राहिले. त्यासाठी मी नम्र विनंती करतो, स्वामी समर्थ अमित गराले यायचंय. आपले 12 मोमेंटोस घ्यायचे आपल्या संघात सर्व खेळाडूंचे. हे सन्मान चिन्ह आहेत. मी सुजित सालियन यांना नम्र विनंती करतो, हे मोमेंटोस त्यानंतर अनन्या 11 अजित जाधव मंचावर यायचंय. मी रणजित पिल्ले सरांना नम्र विनंती करतो, तुमच्या हस्ते अजित जाधवला सन्मान चिन्ह द्यायचंय. अनन्या 11 हा संघाला. त्यानंतर कनक 11 श्रीकांत मंचावर यायचंय. मी सुषम सावंत यांना नम्र विनंती करतो, कनक 11 ला आपण मोमेंटोस द्यायचे आहेत. कनक 11 कनक 11 पूर्ण 12 खेळाडूंना आपण मोमेंटोस देणार आहोत या इकडे. तर तुमचे 12 खेळाडूचे मोमेंटोस कलेक्ट करायचे आहेत. त्यानंतर रामपाल मंचावर यायचं, मॅचलेस 11. अजित जाधव तुमच्या हस्ते आपण मॅचलेस 11 ला मोमेंटो देऊया. अजित जाधव तुमच्या हस्ते आपण मॅचलेस 11 ला मोमेंटोस देऊया. आपण सर्व 12 खेळाडूंना मोमेंटोस या इकडे प्रदान करतोय. तुम्ही आपल्या आमंत्रणाचा मान ठेवला, आल्या त्याबद्दल आम्ही सर्व खेळाडूंना सन्मान चिन्ह देतो या इकडे. त्यानंतर शेवटचा संघ मी सनीबाईला नम्र विनंती करेल, तुमच्या हस्ते या संघाला आज आपण मोमेंटो देणार आहे, म्हणजे तुमचाच संघ प्रेसी 11. चला प्रेसी 11 कर्णधार मंचावर या, सतीश शेट्टी. एक मोठा सन्मान बाकी राहिला होता, आपल्याकडून मिस झाला. तो सन्मान असा आहे की सह्याद्री 11 या संघाकडून ज्या खेळाडूंनी खेळत असताना पहिल्यांदा आरके ट्रॉफीला मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला, ज्यांनी टिळकनगरचं नाव पंतनगर मधून येऊन आपल्या संघ सह्याद्रीसाठी खेळून आपलं नाव जगभर प्रसिद्ध केलं, ते म्हणजे चेतन चाचा. मंचावरचा आपण तुमचा सत्कार करणार आहोत. मी मंगेश आदरराव सरांना नम्र विनंती करतो, तुमचे लाडके कीपर चेतन चाचा यांचा आपण सन्मान चिन्ह देऊन सत्कार करायचा आहे. त्यानंतर
तर इकडे एक खूप मोठा क्षण आहे आज. आपण पाहतोय रमेश शर्मा, स्वर्गीय रमेश शर्मा स्मृती चषक 2026. तर याकडे सर्व खेळाडू आलेत. मी काही खेळाडूंची नावं घेतो, त्यांनी मंचावर यायचं आहे. श्याम वागले मंचावर या, अविनाश जाधव मंचावर या, सतीश शेट्टी मंचावर या. मी सनीबाई यांना पण नम्र विनंती करतो, तुम्ही सुद्धा पुढे या. चेतन चाचा मंचावर यायचंय. राजा आदटराव मंचावर या सर. राजा सर मंचावर या. उमेश मांजरेकर मंचावर यायचंय. तर आज या सर्व खेळाडू आज या इकडे आले फक्त आणि फक्त त्या खेळाडूसाठी जो आपल्या मध्ये नाहीये. संदीप दळवी, तुम्हाला कोण विसरणार मंचावर यायचं. संदीप. अजय कदम, अजय कदम मंचावर या. तर या खेळाडूंना कोण विसरणार. या खेळाडूंना घडवण्यामध्ये, या खेळाडूंच्या विरुद्ध खेळण्यामध्ये ज्या खेळाडूंनी एवढे वर्ष केले आज आपल्या मध्ये नाहीयेत, तर त्याच्या यादीसाठी आज आपण प्रेस 11च्या बॅटीवर या सर्व खेळाडूंचे ऑटोग्राफ घेतलेत आणि ती बॅट आपण चित्रा दीदीला प्रदान करणार. यायचे चित्रा दीदी, आज रमेश शर्मासाठी या सर्व खेळाडूंनी त्या बॅटीवर साईन केली आणि ती बॅट तुमच्यासाठी आज प्रदान करणार. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया या बॅटीसाठी. इन लव्हिंग मेमरीज फॉर रमेश शर्मा. आज सर्व खेळाडूंच्या याच्यावर ऑटोग्राफ आहेत. तर आज ही बॅट प्रदान केली. ते जोरदार टाळ्या या सर्व खेळाडूंसाठी. या सर्व खेळाडूंनी आमचा मान ठेवला आणि रमेश सरांसाठी या इकडे आले आणि आज या बॅटीला आपण साईन करून रमेश सरांच्या बहिणीला ही बॅट दिलेली आहे फक्त आणि फक्त रमेश सरांच्या या मेमरीसाठी. चला, या सामन्याला लागलेले 3 पंच अमित गोलतकर, पंच राजेश तळशीलकर आणि पंच सतीश कुरूप मंचावर यायचं. आपण तुमचा सुद्धा एक छोटासा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करणार आहोत. लवकर यायचं मंचावर तीनही पंच. चला, सतीश कुरूप सर मंचावर या. राजेश तळशीलकर, अमित गोलतकर. मी सुषम सावंत यांना नम्र विनंती करतो, आमच्या तिन्ही ऑफिशियल्सला तुमच्या हस्ते आपण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करणार आहोत. अमित गोलतकर, राजेश तळशीलकर. त्यानंतर या स्पर्धेला पूर्ण दिवस ज्यांनी गुणलेखकाची भूमिका पार पाडली तो म्हणजे आनंद. आनंद यायचंय पुढे. आनंद यायचंय पुढे. मी कृपा सरांना नम्र विनंती करतो, तुमच्या हस्ते आपण आनंद गुणलेखकाला आपण त्यांचा सत्कार करूया. त्यानंतर आपण वळूया मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेचा उत्कृष्ट खेळाडू. मॅन ऑफ द सिरीज ची चमचमाती ट्रॉफी प्रेसी 11 प्रेसी स्पोर्ट्स कडून प्रेसीची बॅट
तर 2 बॅट आहेत. एक प्रेसी तर्फे बॅट दिली जाईल मॅन ऑफ द सिरीज साठी, तर दुसरी बॅट लगान स्पोर्ट्स क्लब ईगल 11 या संघाचा खेळाडू जो आपल्यामध्ये नाहीये सुदीप मोरे ह्याच्या हस्ते सुद्धा ह्याच्या स्मरणार्थ पण एक बॅट दिले. असे 2 बॅट, चमचमाती ट्रॉफी, 1 महिन्याचं मेंबरशिप, फ्युजन फिटनेस रॉनी डिसूजा कडून आणि बॅग. तर मॅन ऑफ द सिरीज जात आहे त्या खेळाडूने पूर्ण दिवस फलंदाजी सुद्धा केली, गोलंदाजी सुद्धा केली आणि आपल्या संघाला सेमीफायनल मध्ये मॅच मध्ये आणलं आणि विजयाच्या पारड्यापर्यंत मेगा फायनल पर्यंत नेला. तो म्हणजे मॅचलेस 11 या संघाचा रामपाल बनतोय मॅन ऑफ द सिरीज. मी पहिले सनी बाईंना नम्र विनंती करतो, तुमच्या हस्ते आपण प्रेस्टीजची बॅट त्यांना प्रदान करूया. त्यानंतर मी सुषम सावंत यांना नम्र विनंती करतो, तुम्ही सुद्धा पुढे या, तुमच्या हस्ते हे देण्यात येईल. 2 बॅट त्यांना देण्यात येतील. मॅन ऑफ द सिरीजची चमचमाती ट्रॉफी, 1 महिन्याचं फ्युजन फिटनेस मेंबरशिप आणि फ्युजन फिटनेस कडून जिम बॅग. त्यानंतर प्रथम पारितोषिक या द्वितीय पारितोषिक या स्पर्धेचं रोख रक्कम रुपये 20,000. आता खेळाडू एवढे वरती येऊ नाही शकत, तर मी आपले जेवढे प्रमुख अतिथी आहेत त्यांना एक नम्र विनंती करतो, आपण जो डाईस तिकडे बनवलाय त्या तिकडे जाऊया. मी चित्रा मॅडम आणि वेदांतला सुद्धा नम्र विनंती करतो त्या तिकडे यायचंय. तर आपण वळूया या स्पर्धेचं द्वितीय पारितोषिक रोख रक्कम रुपये 20,000 आणि लगान स्पोर्ट्स क्लब आयोजित स्वर्गीय रमेश वर्मा स्मृती चषक 2026 चा हॅलो, आणखीन एक आपला सन्मान करण्याचा राहून गेलेला आहे. दिवसभर ज्यांनी आपल्याला कॉमेंट्री मार्फत या मॅच बद्दल अवगत ठेवलेलं आहे ते कुशल कुंदार यांचा आपण सन्मान अजून केलेला आहे आणि त्यांचा मोठेपणा बघा, ते सन्मान घ्यायला तयारही नाहीत. कुशल कुंदार प्लीज डायसवर या. सुषम सावंत यांना मी नम्र विनंती करतो की कुशल यांचा सन्मान करावा. आपण बोलूया या स्पर्धेचा द्वितीय पारितोषिक रनर अप रोख रक्कम रुपये 20,000 व स्वर्गीय रमेश शर्मा स्मृती चषक चमचमाती ट्रॉफी आपण पाहतोय. या स्पर्धेचा रनर अप बनतोय कनक 11 यायचंय श्रीकांत आणि संघ. मी सर्व मान्यवरांना नम्र विनंती करतो, तुमच्या हस्ते हे पारितोषिक देण्यात येईल. चित्रा मॅडम यायचंय पुढे, सुषम सावंत यायचंय पुढे, तुमच्या हस्ते. रणजित पिल्ले सर तुम्ही सुद्धा पुढे या, तुमच्या सर्वांच्या हस्ते आपण हे पारितोषिक देण्यात येणार आहे. त्यानंतर आपण वळूया लगान स्पोर्ट्स क्लब आयोजित
स्वर्गीय रमेश शर्मा स्मृती चषक 2026 चा मानकरी ठरतोय. मॅचलेस 11 याचा पूर्ण मॅचलेस संघ. चला चमचमाती ट्रॉफी त्याचबरोबर रोख रक्कम रुपये 25,000. मी सर्व मान्यवरांना नम्र विनंती करतो पुढे यायचंय. श्याम सर सर्वांनी या पुढे. एक मिनिट. हॅलो. एक या ट्रॉफी नंतर मला एक गोष्ट बोलायची आहे. आमच्या सर्व मॅचलेसच्या टीम मेंबर्सनी एक अनाउन्समेंट आम्ही करतोय की आयुष्यभर रमेश शर्माच्या पाठीशी खंबीरपणे उभी असणारी चित्रा बहीण हिला आम्ही ही ट्रॉफी देतोय आणि तिला आम्ही विनंती करतोय की ही कायम तुमच्या घरामध्ये ठेवून तुम्हाला रमेश शर्मा तुमच्याबरोबर असेल अशी कायम तुमच्या डोळ्यासमोर या ट्रॉफीच्या रूपाने तुमचा भाऊ उभा असेल असं आम्हाला वाटतंय. थँक्यू मॅचलेस आणि थँक्यू लगान टीम. गॉड ब्लेस ऑल. ह्याला बोलतात मोठेपण, ह्याला बोलतात रिस्पेक्ट फॉर दॅट प्लेअर, ह्याला बोलतात आपण एकत्र खेळलो. भले आपली दुश्मनी मैदानाच्या आत होती पण मैदानाच्या बाहेर आपण सर्व मित्र होतो. चला आपण एकदा फोटो सेशन करूया. सर्व मान्यवरांना विनंती आहे तुम्ही मंचावर तसेच राहा. आज मॅचलेस या संघाने ती ट्रॉफी रमेश शर्मा सरांना प्रदान केली आणि सांगितलं ही ट्रॉफी मॅचलेस तर्फे रमेश शर्मा सरांना देण्यात येईल. धन्यवाद सर्व खेळाडूंना, धन्यवाद सर्व मान्यवरांचा, धन्यवाद लगान स्पोर्ट्स क्लबचे सर्व मेंबर्स, खेळपट्टी क्युरेटर, टिळकनगर वसाहतील रेसिडेंट्स. तुम्ही सर्वांनी आम्हाला या स्पर्धेसाठी सपोर्ट केला. टिळकनगर पोलीस स्टेशन, सर्वप्रथम आम्ही टिळकनगर पोलीस स्टेशनचे आभारी आहोत. त्यांनी आम्हाला ही परमिशन दिली. बीएमसीचे आम्ही आभारी आहोत. आमचे स्थानिक नगरसेवक तुमचे आभारी आहोत. आम्ही सर्व लगान टीम तर्फे आम्ही सर्वांचं मनपूर्वक आभारी आहोत. जर काही चुकलं पाकलं असेल तर आम्हाला माफ करा. भेटूया पुढच्या वर्षी परत एकदा अशीच एक मोठी स्पर्धा घेऊन. आपण तोपर्यंत मी तुमच्या सर्वांपासून रजा घेतो. गुड नाईट. थँक्यू सो मच.